बल्लारपुर स्थित बामनी प्रोटीन कंपनी को ताला लगा दिया गया, जिसके कारण कंपनी के कर्मियों ने कंपनी के गेट के सामने धरना आंदोलन किया। बामनी प्रोटीन कंपनी की स्थापना 1980 साल को हुई थी। उस समय यह कंपनी थापर ग्रुप चलाती थी और 1998 को इस कंपनी को मौजूदा व्यवस्थापन ने हाथ में लिया था। तब से यह कंपनी सुचारू रूप से कार्यरत थी, लेकिन पर्यावरण नियमों का उल्लंघन करने के कारण इसकी शिकायत की गई थी। तब से यह कंपनी बंद पड़ी थी। कंपनी में 79% कर्मी स्थायी तौर पर काम कर रहे थे। ठेका कर्मियों का प्रतिशत भी 79 था और कार्यालयीन कर्मी की संख्या 26। ऐसे कुल 188 कर्मचारी इस कंपनी में कार्यरत थे। अब कंपनी को ताला लगने के पश्चात इन कर्मियों पर भूखे मरने की नौबत आन पड़ी है। जिले में एक के बाद एक उद्योग धीरे धीरे बंद होते जा रहे हैं और कुछ बंद होने के कगार पर है। यहाँ के जनप्रतिनिधियों की अनदेखी भी बड़ा सबब बनते नजर आ रही है। इस आंदोलन में शामिल आंदोलनकर्ता क्या कहना चाहते हैं, आइए सुनते हैं उन्हीं की जुबानी। बामनी प्रोटीन व्यवस्थापनाकडून आज काल एकाएकी आम्हाला न सांगता कामगार युनियनला विश्वासात न घेता कोणतीच सूचना न देता कामगारांनाही कोणती सूचना न देता एकाएकी यांनी बेकायदेशीर टाळेबंदीचा निर्णय केला। या निर्णयाच्या विरोधात भारतीय केमिकल वर्कर्स युनियनच्या नेतृत्वात बामनी प्रोटीन येथील कामगार आम्ही आजपासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे। बामनी प्रोटीन व्यवस्थापनाने जो टाळेबंदीचा निर्णय केला आहे, शासनाची त्यांना परवानगी सुद्धा मिळाली नाही, तरी त्यांनी गेटला ताळे लावले। हे सगळं बेकायदेशीर आहे आणि जोपर्यंत बामनी प्रोटीन व्यवस्थापन युनियन सोबत चर्चा करत नाही, जोपर्यंत या सगळ्या गोष्टीची वाटाघाटी होत नाही ना उद्योग जोपर्यंत पूर्ववत सुरू होणार नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन असंच सुरू राहील। जेवढं तीव्र करता येईल तेवढं आम्ही तीव्र करू। शासनाला त्याची आम्ही माहिती दिलेली आहे, लोकप्रतिनिधींना त्याची माहिती दिलेली आहे। यासाठी जे काही करता येईल ते कामगार आणि कामगार युनियन करणार आहे। कंपनी बंद करण्याचे कारण काही नव्हते। 13 मार्चला प्रदूषण विभागाकडून पोल्युशनच्या निमित्तानं कारवाई झाली। त्यांनी काही कंप्लायन्सेस पूर्ण करण्यासाठी सांगितलं होतं। कंपनीने ते कंप्लायन्सेस सुद्धा पूर्ण केले। त्यानंतर रिक्वेस्ट लेटर घेऊन जाणे होते, आणखी ते उद्योग सुरू करून घ्यायचा होता। पण कंपनी प्रशासनानं या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं। जाणून बुजून ते उद्योग सुरू करायला गेले नाही। त्यांनी जे कारण उद्योग बंद करण्याकरिता शासनाला सांगितले आहे की आर्थिक आणि तांत्रिक अडचणी, या दोन्ही गोष्टी खोट्या आहे। कंपनीची बॅलन्स शीट प्रॉफिट मध्ये आहे ना, तांत्रिक अडचण त्यांना तेव्हाही नव्हती ना आताही काही नाही।